नमस्कार मित्रांनो, चला आज बघूया आपण आपल्या शेतातील रोप टाकलेलं कसं उगवलं ते. पहिलं तुम्हाला मी दाखवलं होतं, हे दुसऱ्यांदा आपण नंतर टाकलं का. आज आपण ते बघूया कसं उगवलं आहे. मी ना चाललेले आहे त्या रानात रोप टाकलेल्या. आपण जाऊया. इथे आपल्याला कांदे लावायचे आहेत, पण अजून आहे ना ते रोटा बिटा मारलेलं नाही ना रानामध्ये. आता सगळ्या रोटा बिटा मारून घेऊ. हे बघू शकता किती गवत झालेलं आहे रानात. हे बघा, आपण आपलं रोप बघून येऊया. बिबट्याची इकडे खूप भीती बरं का. काल एका माणसाचं वासरू, ते एका माणसाचं ना वासरू खाल्लं इकडं बिबट्याने. वरती नाही का तिकडं पडीक, तिकडे खाल्ले. पण आता आहे ना आपण रोप बघून येऊ. उगवलंय का नाही रोप. हे बघा, आलो तर आपण आपल्या रोपाच्या रानात. अरे बापरे, रोप तर उगवलंच नाही, अजून दिसतच नाही आहे कुठंच. हे बघा कशी अडचण आहे आमच्या रानाच्या कडे. आत्ताशी दिसतंय, म्हणजे कुठं मोठं उगवलेलं दिसतंय. त्याला ना पाणी द्यावं लागणार आहे. त्याला पाणी दिलं का मग आपल्याला समजन किती दाट उगवतंय. आणि ते उगून आलं ना पूर्ण, मग कळलं का तेवढ्यात रोपामध्ये किती रान लागतंय ते. आणि नाही जर रोप पुरलं तर आहे ना ते करावं लागन. काही काळाने पेरून द्यावं लागते, नाही जर सगळं रोप उगवून आलं तर. आणि रोप लईच जर पातळ उगवलं, यंदा तर थंडीमुळं रोप उगवतच नाही आहे, खूपच पातळ उगवत आहे. आणि लईच जर पातळ उगवलं तर आपल्याला कांदे पेरून द्यावं लागते.